नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विप्रो लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025चा क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.73%, FISची होल्डिंग आहे 8.35%, DISची होल्डिंग आहे 7.47% आणि विप्रो लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.31%. आणि मित्रांनो, विप्रोचा क्वार्टर 4चा रिझल्ट 16 एप्रिल 2025 म्हणजे आज जवळपास 3:45 वाजता आला आहे. म्हणजे मित्रांनो, विप्रो लिमिटेडच्या रिझल्टचा रिॲक्शन आपल्याला उद्या विप्रो लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळणार आहे. कारण मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आज मार्केट बंद झाल्यानंतर आला आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत विप्रो लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर मिलियनमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा आणि हा आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा कॉलम. आणि मित्रांनो, हा आहे आता लेटेस्ट आलेल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा कॉलम. म्हणजे मित्रांनो, हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 22,208 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,504 कोटी रुपये. आणि विप्रो लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 22,318 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 22,504 कोटी रुपये. आणि मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 22,195 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,526 कोटी रुपये. आणि विप्रो लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 22,359 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 22,526 कोटी रुपये. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 18,658 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 18,617 कोटी रुपये. आणि विप्रो लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18,463 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 18,617 कोटी रुपये. आणि विप्रो लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,862 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 4,743 कोटी रुपये. आणि विप्रो लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,453 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 4,743 कोटी रुपये. आणि मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2,858 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,588 कोटी रुपये. आणि विप्रो लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,366 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 3,588 कोटी रुपये. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर
2.71 रुपीजने वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 3.41 रुपीज आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.21 रुपीजने वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 3.41 रुपीज आणि मित्रांनो या कंपनीने क्वार्टर वनला घेऊन गायडन्स दिली आहे आणि मित्रांनो क्वार्टर वन म्हणजे हा चालू असलेला एप्रिल महिना, पुढचा मे महिना आणि त्यानंतर जून महिना, या 3 महिन्यांना क्वार्टर वन म्हणतात आणि मित्रांनो येणाऱ्या क्वार्टर वनला घेऊन विप्रो लिमिटेडने गायडन्स क्वार्टर वनसाठी डी ग्रोथची दिली आहे आणि मित्रांनो हा रिझल्ट मार्केटला कसा वाटला आहे याचा रिॲक्शन आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कारण मित्रांनो हा जो रिझल्ट आहे तो आज मार्केट बंद झाल्यानंतर आला आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.